तर या टीडीआर घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ही मागणी केली आहे। टीडीआर घोटाळ्यामध्ये बावनकुळेंचा सहभाग असेल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय। तर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मागणी केली आहे। टीडीआर घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। मात्र प्रथमदर्शनी यामध्ये बावनकुळे यांचा काही सहभाग असेल असं वाटत नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय। मला वाटतं बावनकुळे साहेब असं काम करणार नाहीत, परंतु कदाचित त्यांची दिशाभूल झाली असावी किंवा काय झालं असावं याची खरी अर्थानं माहिती माझ्याकडे पण नाही आहे। म्हणून योग्य ती माहिती जर आली तर त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरेल। परंतु बावनकुळे साहेबांनी याची दखल निश्चित घेतली असेल आणि असं काही घडलं तर त्याच्यावर ते कारवाई सुद्धा करेल किंवा त्या प्रकरणाचा काय मोक्ष लावायचा आहे हे बावनकुळे साहेब स्वतः ठरवतील। पण या संपूर्ण प्रकरणाची असं 155 कोटीचा आरोप होते, चौकशी होणं गरजेचं आहे नाही करतील ना, बावनकुळे साहेब चौकशी निश्चित करतील त्याचे, कारण की त्यांचा काही संबंध नसतात। कारण अशा टीडीआर वगैरे देणं हा रुटीनचा जो काही भाग असतो त्या अनुषंगाने त्यांनी केलं असावं, परंतु तरीही त्यांच्याकडून म्हणजे काही चूक झाली का किंवा चुकीचा टीडीआर गेलाय का याची पडताळणी ते जरूर करतील। तुम्ही आत्ता सांगता आम्हाला काय अजून माहिती नाही, आता आम्हाला त्याची खात्री करू द्या, माहिती घेऊ द्या। काही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलणं आणि त्यात मंत्र्यांवरती योग्य नाही। चौकशी ज्यांनी का आता हे काढलेलं आहे तो करल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये करा, आम्ही सध्या त्याच्यावरती बोलणं योग्य दिसत नाही, कारण आम्हाला पण थोडी खात्री करू द्या, मग आम्ही बोलू ना। काल जी 24 तासनी जी बातमी काढली पुणे पिंपरी चिंचवडची, ही बातमीच्या आधारावरती या अगोदर आम्ही विधान परिषदमध्ये हा मुद्दा मांडला होता। हा एका टीडीआरचा घोटाळा आहे का ह्याचं स्पष्टीकरण आम्ही मागवलं होतं। आता त्या बाबतीतली काही अधिकची माहिती त्यांनी दिलेली आहे, या बाबतीतलं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे। कारण महसूल विभागाने हे तर कसं दिलं, महानगरपालिकेने समजा जर ते घेतलं असतं त्याला किती फायदा झाला असता किंवा नुकसान झालं असतं, या सर्वाचं स्पष्टीकरण करण्याचं काम व्हायला पाहिजे आणि याची सखोल चौकशी होऊन त्यातला जे वस्तुस्थिती जनतेसमोर यायला पाहिजे आणि याही बाबतीत विधान परिषदमध्ये तो प्रश्न आम्ही लावणार आहोत।